तर नमस्कार मंडळी, आज आपण आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरला चाललोय. सकाळी 6:30 ला घरातून बाहेर पडलो होतो. आता 8:30 वाजायला आलेत. काय कमीत कमी पंढरपुरात आपण पोहोचलोय. आता पंढरपुरात जाऊन पहिला दर्शन घेऊया. चंद्रभागेच्या काठी जाऊन पाय वगैरे धुवून दर्शन घेऊन मग पुढे बघूया काय करता येईल आपल्याला. तर चला बघूया. अरे इथं नाही अजून. इथेच केलं तर वाटतं रे मागच्या वेळेला. हाय 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 अजून चालू केलं नाही वाटतं. खरं हाय काय आहे दूध दूध चालू केलं नाही अजून खरं वाटायला. मग काय करूया चला चला आता. शाबू चुकला वाटते संख्या. शाबू चुकला. शाबू मागा असते जाऊन. यावेळी नव्हतं शाबू. बरं विषय काय केला, आम्ही ज्यावेळेस आलो होतो इथे त्यावेळेस असं रोड साईडनं शाबू दूध परत केळी वाटप चालू होतं. ह्यावेळी पण आहे चालू, म्हणजे एकदम जोरदार चालू आहे. पण हे गर्दी अजून चालू झाली नाही. यायला इथं अजून गर्दी पाहिजे तशी नाहीये. थांबलो आहे चहा प्यायला. बरं आमच्यासोबत तुला येऊन कसं वाटतंय? लई दिवसानं असं 10वी नंतर नाचता आलाय तू. कसं वाटायला तुला? 10वी हा 10वी तसं वाटायचं तसं वाटत. अरे बाबा व्यवस्थित चहा पित असताना यश बोंगाळे इकडे बघा लाजत असताना. पंढरपुरातली एक चांगली गोष्ट म्हणजे आता गेल्यावेळी पण आम्ही म्हणजे आषाढीला आलो होतो त्यावेळेस पण म्हणजे रोड साईडला तुम्हाला सगळं उपवासाचं जेवढे काय म्हणजे त्यात शाबू आलं, केळी, चहा, एकेकांतरी वेफर्स पण ठेवले होते. ओके. आणि हे फ्रीमध्ये का तर बाबा सेवा किंवा जे लांबून लोक आले त्यांच्यासाठी आपण एक काहीतरी केलं पाहिजे हे म्हणजे लक्षात घेता त्यांनी सगळं केलं. क्वालिटी इंजिनियर म्हणजे काय झालं? चला बरं प्रवास झालेला आहे आमचा. आता पंढरपुरात पोहोचलोय. यश किती किलोमीटर आहेत ना? ठीक आहे राहू दे. परम ठीक आहे बेस्ट. परत इथून एक 2 ते 3 किलोमीटर चालायचं आहे आपल्याला. मग तिथून डायरेक्टली दर्शन घेऊन चंद्रभागेच्या नदीकाठी जाऊन दर्शन घ्यायचं पहिला. तिथून निघायचं आहे. बघूया काय काय होते. चला आम्ही तरी ज्या वाटेने जायचं होतं ती वाट ह्यावेळी भेटली नाही आपल्याला. दुसऱ्या वाटेने चाललो. त्या वाटेला पोलिसांनी पूर्ण तटबंदी केल्या. तटबंदी नाही तुम्हाला काय म्हणत नाही. दर्शन झाले. आता परमबाई कुठे जायचं आता? जायचं आपल्या गाडीजवळ. तुळजापूरला पहिला जायचं की अक्कलकोटला जायचं? काय आपण आता गाडी पोहोचून करूया. पहिला गाडीत जाऊया त्यानंतर ठरवूया कुठे जायचं. माझ्या मते जास्तीत आपण तुळजापूरला जाऊया. तुळजापूर, अक्कलकोट, सोलापूर. ठीक आहे चला दर्शन झाले आता तुळजापूरचं. आता देणार रडतील नंतर. अक्कलकोट आता अक्कलकोट डायरेक्टली आपण आता अक्कलकोटमध्ये आलो. तुळजापूरचं दर्शन झालंय आमचं. तुळजापूरचं दर्शन घेऊन अक्कलकोटला आले. काय म्हणायचं तुला? तर काय म्हणायचं तुला? काय नाही भारी वाटत. दर्शन कसं झालं? मस्त. एक नंबर दर्शन घेऊन मस्त. आता इथून काय प्लॅनिंग? आता काय सोलापूरहून आपण डावीकडे रस्ता करू. सोलापूर सिद्धेश्वर मंदिर. ठीक आहे चला इथे झाले. अक्कलकोटचं तरी आता दर्शन झालंय. इथून बाहेर पडणार आम्ही. आतमध्ये फोटो वगैरे घ्यायला चालत नाही. पण बाहेर पडून आता डायरेक्टली सोलापूर. सिद्धेश्वर मंदिरात आले आपण आता. सोलापूरच्या सिद्धेश्वर मंदिरात सीन इतकी असं लांब खतरनाक सीन आहे. आणि हे नवीनच काहीतरी म्हणजे पूर्ण नवीन असं हे स्ट्रक्चर केलं. कसं वाटतं तुला सांग? गेलंय आणि ह्यावेळेस काय तुला फरक काय वाटलाय? जरा नवीन डेव्हलपमेंट काय केलं मंदिरामध्ये. एकदम मस्त वातावरण असते. एकदम एक नंबर ना. सिद्धेश्वर मंदिर मध्ये चल रे चल लवकर चल. होय परम्या कसं वाटलं भाऊ इथं? जबरदस्त. अरे काय तर अनेक एक्सप्रेशन फायनली सिद्धेश्वर मंदिर मधून बाहेर पडले. हे सिद्धेश्वर मंदिर. आता इथून डायरेक्टली गाडीत बसून काहीतरी बघायचं, जरा हॉटेलमध्ये काहीतरी नाश्ता करायचा.
त्याच्यानंतर घरी जायचं असं प्लॅनिंग आहे. काय तुझं पोट भरले? प्रसाद घेतला म्हणून भारी वाटलं, मला मस्त वाटलं. असं काय पोट भरून काय जेवलं असं काय नाही, प्रसाद घेतला मस्त वाटलं. नाही पण जरा काहीतरी बाहेर खायला लागणार आहे, कारण लेट नाईट प्रवास असणार आहे. तर आता 12 वाजलेत, घरापाशी पोहोचणारच आहे. जरा प्रवास जास्त असल्यामुळे पाहिजे तसं रेकॉर्डिंग नाही करता आलं आणि जरा गडबडीत धावपळीत जसा पाहिजे तसा व्हिडिओ करता आला नाही. ठीक आहे, असू दे. नेक्स्ट टाइम पन्हाळा पावनखिंड तो फुल व्हिडिओ करायचा प्रयत्न करेन आणि अपलोड. तर भेटू नेक्स्ट व्लॉग मध्ये. थँक्यू. चलो बाय, गुड नाईट.